साठी आपण पाहतोय बनवायच्या आहेत त्या 14 धावा. चला स्पीडअप करा. हे 6 चेंडू मैदानामध्ये आज बघायचं आहे. एखाद्या संघाला ते लखपती बनवू शकतात आणि एखाद्या संघाला मात्र ते घरी पाठवू शकतात. हेच ते 6 चेंडू आहेत. मॅच कडे पण पाहतोय तुम्हाला ते घेऊन जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज शेवटचं षटक, निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलंय. ज्या खेळाडूने एक अप्रतिम जबरदस्त झेल ज्याने टिपला ना तो प्रथमेश गोसावी. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय प्रथमेश गोसावी. सध्या पुण्यामध्ये जरूर चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतायत, परंतु नंदुरबार एक्सप्रेस याही नावाने मात्र प्रथमेश गोसावीला ओळखलं जातं. शेवटचे 6 चेंडू, 14 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. यावेळी पाहायचंय शफल हो चेंडू मात्र खेळला जाईल आणि चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. हा चौकार आलाय. तिथे जे लहान लहान मुलं आहेत ना सगळ्यांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर खेळा. मैदानामध्ये कोणी नको. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. ऋतिक पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्याच बॉल वरती ते चौकार खेळतात. नॉन स्ट्राईक जर आपण पाहिले गेले तर सुमित डोंगरे. प्रथमेश गोसावीचं स्वागत चौकाराने ते केलेले. वेळ वाचवायचा आहे, विचार करावा लागणारा सामना आहे. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय. जितना बडा संघर्ष होगा ना उतनी शानदार जीत होगी. लहान मुलांना विनंती आहे मैदानामध्ये खेळू नका. ऋषी सर थोडीशी त्यांना सूचना द्या. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रथमेश गोसावी. कमबॅक करेल का? दोन्ही संघाकडे सामना आहे. दोन्ही संघाकडे समान तराजू आहे. जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेच्या बाहेर. प्रथमेश तयार. यावेळी शॉट ऑफ बॉल. तिथे मात्र पुन्हा एकदा पाहायचा चेंडू जाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. इथे येईल चौकार. दोन चेंडू लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. हा नशिबाचा चौकार असं म्हणायला काय हरकत नाही. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 4 आणि या 4 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज आहे मित्रांनो. ऋतिक पाटील एका बाजूने मात्र आपण पाहतो त्यांनी फाईट केली आहे. ओहो वेग दाखवला. यावेळी सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. धावबाची संधी असेल. ऋतिक पाटील डेंजर एंडला. चेंडू हातामध्ये आला नाहीये. स्ट्राईक चेंज होतीये, स्ट्राईक रोटेट होतीये. 22 रूपाने आली सिंगल. एक धाव मैदानामध्ये महत्वाची आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज मित्रांनो. मॅच ऑन आहे. सामना कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. सुमित डोंगरे स्ट्राईक ऑन आपण पाहतो तयार असतील. सुमित पाहायचे मैदानामध्ये सुमित काय करून दाखवतील या मॅच मध्ये. प्रदीप न्यायनीत वारंवार दिले जाणारे कान मंत्र मैदानामध्ये आपण जरूर बघतोय. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्याकडे उंचावलेल्या आहेत. मॅच कोण जिंकणार? प्रथमेश तयार. दुसऱ्या बाजूला सुमित. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय धावाची संधी पुन्हा एकदा आली आहे. आता मात्र संधीचं इथे सोनं होईल का? सोनं झालंय. विकेटचं पतन परतावा लागेल सुमितला. 2 चेंडू शिल्लक आणि 5 धाब्यांची गरज. सामना कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. असं म्हणतात ना उडान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. अभी तो हमने नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. आताशी तर आम्ही जमिनीवरती आहोत. अजून आम्हाला संपूर्ण आकाश बघायचंय. आकाशाला गवसणी घालायची आहे. मैदानामध्ये पाहायचंय न्यू बॅटर राहुल. 40+ टीम हमराज मृत्युंजय
कोथरूड तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल. प्रथमेश गोसावी शेवटचे आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावेंची गरज. मॅच रंगली आहे मित्रांनो. हेच क्रिकेट आहे. हा आझादी चषकाचा थरार आहे. जबरदस्त सामना. प्रथमेश तयार. स्ट्राइक ऑन. ऋतिक पाटील यावेळी बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेने मात्र चेंडू ते ट्रॅव्हल होईल. समीर जगताप चेंडू ते फील्ड करतोय. सिंगल मैदानामध्ये आली. दुसरा धाब्याचा प्रयत्न होईल का? प्रयत्न तर केलाय आणि तिथे मैदानामध्ये पाहायचे. ऋतिक स्वतःकडे स्ट्राइक ठेवतोय. शेवटचा आपण पाहतोय मैदानामध्ये. आता 1 चेंडू शिल्लक आणि 4 धावेंची गरज. 1 चेंडू 4. एक चेंडू आणि 4 हे समीकरण. सामना कंपल्सरी चेस. मित्रांनो मॅच कोण जिंकणार, सेमीफायनलला कोण जाणार, यापेक्षा तुमच्या आमच्या नेत्राचं पारणं ज्या सामन्याने फोडलं ना त्या दोन्ही संघासाठी त्या जोरदार टाळ्या. 1 चेंडू 4 धावेची गरज. एका बाजूला ऋतिक आहे, दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहे. एका बाजूला NSP ब्रह्मा मुंबई, दुसऱ्या बाजूला योगेश भाऊ सरकार पुणे. आणि ऋतिक पाटील सामना संपवतोय या षटकाराने आणि मोठ्या राजेशाही थाटामध्ये NSP ब्रह्मा संघ दाखल होतोय सेमीफायनलला. विनर टीम अभिनंदन. वेल प्लेड.